एकतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांसाठी शिरखुर्म्याच्या कार्यक्रमाचे आयोजन। या निमित्त पिंपळगाव काळे येथे IPS डॉक्टर श्रेणिक लोढा यांची प्रमुख उपस्थिती। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे 24 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता ताजनगर येथे रशीद सेठ यांच्या गोडाऊनमध्ये रमजान ईद निमित्त शिरखुर्म्याचे आयोजन मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांसाठी ठेवण्यात आलं होतं। यामागचा हेतू असा की हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून शिरखुर्म्याचे आयोजन केले जाते। त्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता येते। अशा प्रकारे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजातील एकोपा वाढीस मदत होते। समाजात बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात। हे उपवास केवळ आपल्या समाजापुरते मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मातील लोकांच्या कल्याणाकरता धरतात। त्या पवित्र रमजान महिन्यातील अशा शिरखुर्म्या पार्टीमुळे दोन्ही समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते। त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्यांचा संपूर्ण मानव जातीला लाभ होईल व हिंदू मुस्लिम एकोपा निर्माण होण्यास मदत होईल असे यावेळी दिसून आले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून IPS अधिकारी डॉक्टर श्रेणिक लोढा हे होते। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम व हिंदू समाजातील मान्यवर उपस्थित होते। RC न्यूज 24 करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे।